तुमचेसुद्धा गुलाबजाम फसतात का आणि आतून कच्चेसुद्धा राहतात? तर मी सांगते ती ट्रिक नक्की वापरून बघा. तुमचे गुलाबजाम एकदम रसाळ आणि आतून अजिबात कच्चे राहणार नाहीत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बघा काय रिझल्ट येतो आहे ते. तर नमस्कार, मी शुभांगी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी गुलाबजामची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर हे गुलाबजाम आतून कच्चे न राहता परफेक्ट गुलाबजाम रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, मी वापरत आहे की चितळेचं गुलाबजाम. तर तुम्ही दुसरं कोणतं गिफ्ट्स वगैरे किंवा गोवर्धन, आची असे बरेच प्रकारचे आहेत गुलाबजाम, पण मी त्यामध्ये चितळेचं वापरते कारण चितळे गुलाबजाम एकदम क्वालिटी गुलाबजाम आहे. खूप छान असे सुंदर गुलाबजाम याने तयार होतात. आणि मेन गोष्ट काय आहे, सुरुवातीला अगोदर पीठ एकदम दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये कशामध्येही तुम्ही मळू शकता. किमान 10 ते 15 मिनटं छान पीठ मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून. ते एकदम जास्त पण सॉफ्ट नाही करायचं, मीडियम त्याचा लेअर ठेवायचा. जास्त पण पीठ जर पातळ केलं तर गुलाबजाम तोंडात टाकताच लगेच विरघळतात. तर त्यामुळे मीडियम असं आपण पीठ मळून घ्यायचं. जसं ह्या व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला त्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं. तर हा आहे माझ्या घराच्या बाजूचा परिसर. तर हा आमच्या बाजूचा कुत्रा आहे, खूप मस्तीखोर आहे हा, पण हा मुलांसारखाच. एका आवाजात लगेच धावतच येतो बघा. त्याला आवाज दिला आहे माझ्या भावाने, तर एकदम स्पीडने पळत आला आहे त्याला भेटायला. तर हे गुलाबजामचं पीठ मळून साईडला ठेवलं होतं. तर परत एकदा त्याला हात द्यायचा आणि ते परत एकदा मळून घ्यायचं. आणि आता ही माझी नेक्स्ट तयारी चालू आहे गुलाबजाम तळण्याची. तर कढईमध्ये तेल ओतून जास्त हाय फ्लेमवर कधीच गुलाबजाम तळायचे नाहीत, कारण जास्त हाय फ्लेमवर जर गुलाबजाम तळले तर ते लवकर भाजतात आणि आपल्याला वाटतात की आतून पण भाजलेत, तर ते आतून तसेच कच्चे राहतात. त्याच्यामुळे त्याचे छोटेसे छान गोळे करून ते एकदम मंद आचेवर ते तळून घ्यायचे. एक 4 ते 5 मिनटं तरी, 4 ते 5 नाहीत, किमान 2 ते 3 मिनटं तरी चांगले परतून हलवून घ्यायचे. मग ते व्यवस्थित काढायचे. थोडा ब्राऊन कलर झाला की मग ते काढून घ्यायचे थंडगार. जास्त छोटे किंवा जास्त मोठे असे गोळे नाही घ्यायचे, एकदम मीडियम साईजमध्ये गोळे बनवायचे. ते छान प्रकारे तळता येतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात ते, आणि खातानासुद्धा एकदम मस्त वाटतात. तर बघा, छान असा ब्राऊन कलर आहे. एक 3 ते 4 मिनटं गुलाबजाम छान तळून घेतले आहेत. तर छान असा त्यांना कलरसुद्धा आला आहे. गुलाबजाम तळून ठेवले होते. तर काही वेळासाठी आम्ही पुन्हा एकदा आज मुलांना घेऊन गार्डनला गेलो आणि तिथून परत रोज काही ना काही शॉपिंग मुलांसाठी खाऊ तर आम्ही घेऊन आलो. आणि मग त्यानंतर तिकडून येताना बासुंदीसुद्धा आणली होती. तर गावची बासुंदी खरंच खूप सुंदर लागते. मुंबईला एवढे काही खास भेटत नाही बासुंदी, तर ही जी मलईवाली बासुंदी असते ती खूप मस्त लागते. तर चला आता ही पाकाची तयारी करते. तर मी चितळे गुलाबजामचं पाकिट हे मी 400 ग्रामचं होतं, तर त्यानुसार अंदाजे त्याला 1200 ग्राम साखर लागते. तर हे मी 1 किलो साखर घेतली होती आणि त्याच्यामध्ये परत थोडीशी साखर टाकली. माझे गुलाबजाम जवळपास 98 गुलाबजाम झाले होते. 80चा क्रायटेरिया आहे गुलाबजामचा, त्याची क्वांटिटी की म्हणजे 80पर्यंत गुलाबजाम बनतात, पण माझे झाले 98. तर असं मी 1 किलोच्या वर थोडीशी साखर ॲड करून मी असा छान असा पाकसुद्धा करून घेतला. तो जास्त हे करून घ्यायचा नाही, जसं की आपण लाडवाला करतो तसा पाक नाही करायचा. मीडियम थोडा पाक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे आपले तळलेले गुलाबजाम आहेत त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा गॅस फुल करून जरा त्याला उकळी आली की मग ते तसेच आपण झाकून ठेवायचे. 1 तासाभरातसुद्धा गुलाबजाम खूप छान असे मुरतात. त्याला रात्रभर ठेवायची गरज नाही पडत. तर असं आमचं झालं संध्याकाळचा टाईम जेवणाचा. तर जेवणाला मी बासुंदीच खात होतो, बासुंदी, कालवण, चपाती वगैरे. आणि मग त्यानंतर हे सकाळी मी खायला घेतले. तर बघा, आतून किती सॉफ्ट असे गुलाबजाम झालेत, अजिबात आतून कच्चे नाही राहिले. खूप मस्त असे गुलाबजाम चवीला सुद्धा या पद्धतीने गुलाबजाम बनवून बघा, नक्की खूप मस्त होतात गुलाबजाम. तर हा होता आजचा माझा व्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला?
मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.